रेग्युलर जेव्हा मी दिवा लावते त्यावेळेस ह्याच्यामध्ये ऊद आणि कापूर हे करून पूर्ण घरभर मी हे फिरवते. म्हणजे जसं आपण आरती करतो तसं. घंटी आहे, ही घंटी अशी हे करत, कारण बोलतात की घरातली निगेटिव्ह एनर्जी सगळी जाते. तर आज काय करायला लागले मी ते तुम्हाला सांगते. हे रोजचं कसं ऊद आणि कापूर जे आहे ते हे करतो आणि तेवढ्या वेळेस हे करतो, पण बाकीचं हे जे राहिलेलं असतं ते खाली तसं साचत जातं. हा पितळेचा आहे आणि हे असंच कशासोबत तर मला भेटलेलं आहे. हे खूप बरं पडतं. ह्याच्यामध्ये ते ह्याच्यात लावलं की ते खराब होतं भांडं, म्हणजे घासावं लागतं, निघत नाही. त्यापेक्षा हे बरं आहे. हे कशात मिळालं मला एवढं माहिती नाही आहे, पण खूप मला इझी पडतं. 8-10 दिवसातून एकदा मी हे सगळं असं केलं ना, असे हे ज्या काड्या असतात आपल्या ह्याच्या उदबत्तीच्या, त्याच्याने असं सगळं हे केलं की हे इतकं छान मस्त पूर्ण साईडने निघतं. म्हणजे आपण काही गोष्टी करतो देवासाठी, जेव्हा ह्या गोष्टी आपणाला स्वच्छ करायच्या असतात, तर तुम्ही अगर करत असेल तर अशा पद्धतीने ऊद किंवा कापड दोन्ही मिळून आपण जेव्हा संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर लावून सगळीकडे फिरवतो, निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी निघून जाते घरातली. तर हे आधीपासून आपल्याकडे ही पद्धत आहे. माझी आजी करायची. तेव्हा तर कसं चुलीतलं इस्तू घ्यायचे आणि त्याच्यावरतीच ऊद हे करायचे आणि हे असायचं कशाचं, मला वाटतं मातीचं ते उदाचं हे असायचं, भांडं असायचं ते, त्याच्यात हे करायचे. पण आता ते नाही भेटत आता. तर हे आपण असं केलं की हे पूर्ण असं निघतं आणि पूर्ण जे काही राहिलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित सगळं असं म्हणजे व्यवस्थित सगळं असं त्याचं भस्म होतं. तर अशी एक ही पद्धत आहे. मी म्हणले चला रेग्युलर तर कामं दाखवते, ही आज आपण दाखवूया.